खासदार संजय राऊतांनी तेजस्वी घोसाळकरांना खोचक सल्ला दिलाय। ज्यांनी शिवसेना पक्ष सोडला त्यांनी आपल्या निष्ठावंत शिवसैनिकाच्या पतीचा फोटो लावून प्रचार करू नये। अभिषेक घोसाळकर हे निष्ठावंत शिवसैनिक होते, त्यांचा फोटो वापरू नये। त्यांनी अमित शहा आणि भाजप नेत्यांचे फोटो लावावे अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली। तर आता यावर संजय शिरसाट यांनी मात्र टीका करत संजय राऊतांवर पलटवार केलाय। की ज्यांनी शिवसेनेचा पक्ष सोडला त्यांनी आपल्या निष्ठावान शिवसैनिक पतीचा फोटो लावून मतं मागू नयेत। त्यांनी मोदींचा लावावा, अमित शहांचा लावावा, देवेंद्र फडणवीसांचा लावावा। अभिषेक घोसाळकर हे एक निष्ठावंत कडवट शिवसैनिक होते आणि शेवटपर्यंत ते शिवसेनेबरोबरच राहिले आणि तिथेच त्यांना बलिदान द्यावं लागलं। आता नवऱ्याचं छायाचित्र बायकोने वापरू नये तर कुणाचं छायाचित्र वापरायचं? यांना एक यांचे मानसिक संतुलन ह्या लोकांचं बिघडलेलं आहे। नवऱ्याचं छायाचित्र वापरू नये, मग कुणाचं वापरायचं? अशा खालच्या थराचं राजकारण फक्त संजय राऊत आणि त्यांचा उभाटा पक्षच करू शकतो। त्या महिलेचा नवरा गेला, त्याचं दुःख तिला किती असेल किंवा त्याची जाणीव ह्या लोकांना नाहीये। राजकारणासाठी कोणत्याही थराला जाणारी लोक झालेली, म्हणून आता यांच्यावर भाष्य करणं चुकीचं आहे आणि त्याचमुळं यांचा पक्ष दिवसेंदिवस संपत चाललेला आहे। अभिषेक तर एक कट्टर शिवसैनिक होता। दुर्दैवानं अभिषेक घोसाळकरांचा खून झाला आणि आता तेजस्विनी घोसाळकर या शिवसेनेत नाहीत आणि त्याच्यामुळे शिवसेनेत नाहीत, त्यांनी शिवसैनिकाचा फोटो लावावा नाही अशी भूमिका मला वाटतं संजय राऊत साहेबांची असेल। त्यात काय चूक आहे असं मला वाटत नाही। आज पक्षाची अशी वेळ असताना, म्हणजे ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं, ज्या पक्षाने तुम्हाला नाव दिलं आणि अशा पक्षाला अशा वेळेला सोडून जाणं हे सर्वथा चुकीचं आहे, ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, ज्या वेळेला वॉर्ड रिझर्वेशन झाले त्यावेळेला याच मॅडमनी मीडियाला येऊन, म्हणजे तुम्हाला न्यूजवाल्यांना तर माहीत असेलच, मीडियावर येऊन असं बोलल्या होत्या की मी जरी माझा प्रभाग लेडीज ओबीसी झाला असेल, मी उभी राहू शकत नाही, तरीसुद्धा मी लोकांची जनसेवा करत राहीन आणि मी कुठूनही निवडणूक लढवणार नाही, असं त्यांनी मीडियावरती सगळं येऊन सांगितलं होतं। मग त्याच्यानंतर असं काय घडलं की त्यांना 2 नंबर प्रभागासाठी भाजपामध्ये प्रवेश करावा लागला। मग अशा निष्ठावंत शिवसैनिकांचा बॅनरवर फोटो लावण्याऐवजी तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा लावू शकता, परंतु निष्ठावंत शिवसैनिकांचा बॅनर तुम्ही गद्दारी केल्यानंतर तुमच्या बॅनरवरती लावणं हे शिवसैनिक म्हणून आम्ही नक्कीच याचा निषेध करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।